आत्मा मालिक एनडीए अकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर रुजू झालेल्या 2 विद्यार्थ्यांनी नुकतीच आत्मा मालिक संकुलास भेट दिली असून परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं दर्शन घेतलंय, आशीर्वाद घेतले। संकुलातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलंय। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांची भेट घेतली असून साहेबांनी त्यांचं स्वागत व अभिनंदन केलंय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच संकुलातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात या दोन्ही विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे। अक्षय जाधव आणि धीरज पवार आत्मा मालिक एनडीए अकॅडमीचे यशस्वी कॅडेट्स असून त्यांनी 2021-2023 या शैक्षणिक वर्षात आत्मा मालिक एनडीए अकॅडमीतून शिक्षण पूर्ण केलं। त्यांची मेहनत चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून त्यांनी देशसेवेच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलंय। आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचे अक्षय जाधव यांची यशोगाथा। अक्षय जाधव यांनी 2 वेळा एनडीएची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आणि दुसऱ्या प्रयत्नात एसएसबी मुलाखत यशस्वीरित्या पार पाडून एनडीएमध्ये त्यांची निवड झाली। सध्या ते खडकवासला पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी एनडीएमध्ये कठोर प्रशिक्षण घेत आहे। सुट्टीच्या वेळी अक्षय यांनी आत्मा मालिक एनडीए अकॅडमीला भेट दिली आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांची देखील भेट घेतली, आभार मानले। यासोबतच त्यांनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत एनडीए लेखी परीक्षा आणि एसएसबी मुलाखतीबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केलंय। धीरज पवार यांची यशोगाथा। धीरज पवार यांनी 4 वेळा एनडीए लेखी परीक्षा दिली, 3 वेळा एसएसबी मुलाखतीमध्ये अपयश आलं, पण त्यांनी कधीही हार मानली नाही। परमपूज्य सद्गुरूंच्या आशीर्वादाने आईवडिलांचं प्रोत्साहन आणि आत्मा मालिक एनडीए अकॅडमीतील शिक्षकांच्या पाठबळामुळे धीरज यांनी 4थ्या प्रयत्नात एसएसबी मुलाखत उत्तीर्ण केली। सध्या धीरज हे 25 डिसेंबर 2024 रोजी खडकवासला पुणे येथील एनडीए अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहेत। त्यांच्या या यशामुळे आत्मा मालिक संस्थेचा गौरव वाढला आहे। त्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे। सुट्टीच्या दरम्यान अक्षय जाधव आणि धीरज पवार यांनी आत्मा मालिक एनडीए अकॅडमीतील 12वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भेट दिली। विद्यार्थ्यांना एनडीएची लेखी परीक्षा, एसएसबी मुलाखत आणि प्रशिक्षणाचा प्रवास कसा असतो याविषयी मार्गदर्शन केलं आहे। त्यांच्या या अनुभवामुळे विद्यार्थी खूप प्रेरित झाले आणि एनडीएमध्ये जाण्याची उमेद जागृत झाली। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, एसएसबी ट्रेनिंग हेड साईनाथजी वरपे सर, एसएसबी प्राचार्य नामदेवजी डांगे सर, सीओ अशोक शिंदे सर, शैक्षणिक समन्वयक दीपक आहेर, अमृत कुमार सर, प्रमोद राज, सीईओ अशोक शिंदे सर, शैक्षणिक समन्वयक दीपक आहेर, अमृत कुमार सर, प्रमोद राज सर, गंगेश कुमार सर, रवी वॉल्टर सर, सुनील सिंग सर, निशांत सर, खान सर, अजय बारी सर, अक्षय सर, फिरोज बंजारे, वसतिगृह विभाग आणि आत्मा मालिक एनडीए आयटी विभागातील संपूर्ण स्टाफ यांनी दोन्ही कॅडेट्सना त्यांच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। सध्या आत्मा मालिक एनडीए अकॅडमीचे 8 विद्यार्थी खडकवासला पुणे येथे एनडीए अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे। ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे सर्व विद्यार्थी लेफ्टनंट पदावर रुजू होणार असून देशसेवेसाठी आपलं योगदान देतील। आत्मा मालिक एनडीए अकॅडमी ही एकमेव अशी संस्था आहे जी विद्यार्थ्यांना कठोर तयारीसोबत मूल्य शिक्षण, देशभक्ती आणि परंपरांचं भान देते। संस्थेच्या या कर्तृत्वामुळे देशाच्या संरक्षण सेवेसाठी अधिक सक्षम अधिकारी तयार होणार आहेत। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह या 2 विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थी देखील यश मिळवतील व आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करतील असं मत संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी व्यक्त केलंय आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।